my dear students, welcome back to our channel आपण इंजिनियर्स. कशा आहात सर्वजण? पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आपण रिव्ह्यूची सिरीज पण चालू केली होती, कॉलेज रिव्ह्यू सिरीज. त्याच्यामध्ये तुमचा प्रतिसाद भेटला. त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ पाहणार आहोत आपण टॉप 10 कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इन पुणे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, जेणेकरून त्यांना पण सध्या टॉप 10 कॉलेज कोणते आहेत ते कळालं पाहिजे. तर टॉप 10 कॉलेजमध्ये पहिलं कॉलेज येतं. आपण काय केलं आहे, कॉलेजचं नाव विथ कॉलेज कोड आणि त्याची ब्रांच, त्याचा कट ऑफ आणि त्याच्यामध्ये त्या ब्रांचमध्ये किती सीट्स आहेत, अशा प्रकारे आपण कॅटेगराईज केलं आहे. आणि शेवटी आपण काय केलेलं आहे, फीस फॉर ओपन कॅटेगरी आणि ॲव्हरेज पॅकेज हे आपण इन्क्लूड केलं आहे. तर पहिलं कॉलेज येतं COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. त्याचं कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ पाहायला गेला तर 99.89 आहे आणि 345 सीट्स त्याला अवेलेबल आहेत कम्प्युटर इंजिनिअरिंगला. हे पुण्यातलं टॉप 1चं कॉलेज येतं. हे CET थ्रू आणि JEE थ्रू दोन्हीही देता भेटतं. आणि CETचा तुमचा रिझल्ट वगैरे कसा लागला ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तुम्हाला काउन्सलिंग वगैरे कशी आहे किंवा काउन्सलिंग वगैरे पाहिजे असेल तर त्याच्यावरती पण तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला पुढचा म्हणजे व्हिडिओ कशावरती पाहिजे, आपण CETची जी प्रोसेस असते, आता तुमचा रिझल्ट लागला आहे त्याच्या पुढची प्रोसेस काय आहे त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यानंतरचा व्हिडिओ तोच असेल. तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे भेटत जातील. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगचा कट ऑफ आहे 99.86, त्याची सीट्स आहेत 87. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा आहे 99.72, 173. COEPमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी टोटल 345 म्हणजे जवळपास 450 सीट असूनही तिथे तुम्हाला ॲडमिशन भेटणं कठीण आहे. का? कारण त्याचा कट ऑफ आहे 99.89. हे टॉप 10 मधलं फर्स्ट कॉलेज येतं, म्हणजे टॉप फर्स्ट कॉलेज पुण्यामधलं. इथे जर लागलं तर तुमचं ॲव्हरेज CTC पॅकेज आहे 30 LPAच्या अबोव जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे PICT कॉलेज, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. ह्याचं पण ब्रांच पहा, कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 99.71, 228 सीट्स अराउंड येतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी पण 99.60 कट ऑफ आहे, 171 अराउंड सीट्स येतात. त्याच्यानंतर आहे AIDS. AIDSसाठी 99.62 येतं, त्याच्यामध्ये सीट्स येतात 57. आणि ECEमध्ये तुम्हाला 99.57 आणि त्याच्या पण सीट आहेत 57. आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ENTCमध्ये तुम्हाला 99.29 आणि कट ऑफ सीट्स जे आहे ते 228 अराउंड सीट्स तुम्हाला इथे पाहायला भेटतं. तर याची फीस फॉर ओपन कॅटेगरी आहे 1,33,700. ओपन कॅटेगरीसाठी आहे. जर तुमचं ओपन कॅटेगरीमधनं पण EBC SCBC जर बिलॉंग करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटेल. अराउंड 45 to 50% तुम्हाला फीसमध्ये डिस्काउंट म्हणजे भेटेल. त्याच्यानंतर ॲव्हरेज पॅकेज आहे 10.464 lakh पर ॲनम. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं कॉलेज आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. म्हणजे हे फक्त वुमन्ससाठी कॉलेज येतं, म्हणजे मुलांसाठी नाही, फक्त मुलींसाठी सेपरेट कॉलेज जे आहे ते नंबर 3ला येतं. त्याचा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ 99.27 आहे, 161 सीट्स आहेत त्या ठिकाणी. ITचा कट ऑफ आहे 99.90, 114 सीट्स आहेत त्या ठिकाणी. पहा किती जास्त सीट आहेत मुलींसाठी, पण कट ऑफ पण तसाच जास्त गेलेला आहे. मेकॅनिकलचा सुद्धा कट ऑफ 99.88 आहे आणि 161 त्याचा सीट्स आहेत. त्याच्यानंतर फीस पहा, ओपन कॅटेगरीसाठी 2,04,000 रुपये फीस येते ओपन कॅटेगरीसाठी. याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज फीस व्हॅरी करते. मी परत सांगत आहे, हे फक्त फीस आहे ते ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी, ज्यांच्याकडे SCBC वगैरे कोणतंच कसलंच सर्टिफिकेट नाही आहे, त्यांच्यासाठी फक्त ही फीस असणार आहे. बाकीच्या कॅटेगरी वाईज जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात, त्याचे पण मी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला WhatsApp नंबर देईन, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक. त्याच्यानंतर ॲव्हरेज पॅकेज आहे 50 LPA.
त्याच्यानंतर 4th नंबरला कॉलेज येतं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. सांगली हे नाव असेल तरी हे पुणे जिल्ह्यामध्येच येतं, नाव फक्त सांगली आहे. ह्याच्यामध्ये ब्रांचेस पहा कोणते कोणते ऑफर करतात हे. कम्प्युटर इंजिनिअरिंग अनएडेडमध्ये एक येतं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अनएडेडमध्ये एक येतं. AIML येतं. इलेक्ट्रॉनिकल इंजिनिअरिंग येते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ॲटोनॉमेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग इतक्या ह्या ब्रँचेस हे ऑफर करतात. आणि याची फीस येते 86,225 आणि 10.75 LPA याचं पॅकेज येतं. आणि याच्यामध्ये सीट्स पण खूप भरपूर पाहायला भेटतात जे की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत. ॲटोनॉमस आणि नॉन ॲटोनॉमसचा जो व्हिडिओ आहे तो आपण बनवलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसाल तर मी वरी आय बटनमध्ये पण लिंक देईन आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक देईन, ते तुम्ही जाऊन एक वेळेस अवश्य पाहू शकतात. त्याच्यानंतर येतं आपलं VIT कॉलेज, फेमस कॉलेज पुण्यातलं, येतं 5th नंबरला. याच्यामध्ये पण खूप साऱ्या ब्रँच आहेत. मेन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला AIML आणि AI विथ कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अशी ब्रांच तुम्हाला पाहायला भेटतं. आणि मेन गोष्ट म्हणजे काय, 342 सीट्स ऑफ ईच ब्रांच हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. त्याच्यानंतर पहा इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी ब्लॉकचेन, हा पण तुम्हाला एक सेपरेट ब्रांच जर कुणाला त्याच्यामध्ये जर करायची असेल तर सेपरेट ब्रांच भेटते. त्याच्यामध्ये 171 सीटास त्याच्यामध्ये अवेलेबल तुम्हाला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर तसेच मेकॅनिकल आहे. इन्स्ट्रुमेंटल अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ही एक नवीन ब्रँच म्हणून आपले ओळखली जाते. त्याच्यामध्ये पण जवळपास 200 सीटा ह्या VIT कॉलेजला अवेलेबल आहेत. आणि याची फीस पाहायला गेलं तर 2,12,000. हे विदाऊट हॉस्टेल आहे बरं का. तुम्ही जर आता काही कमेंट वगैरे करू नका की विथ हॉस्टेल आहे का, विदाऊट हॉस्टेल विदाऊट मेस आहे. फक्त कॉलेजची फीज जी आहे ती ऑफर केली जाते. आणि पॅकेज पाहू शकतात 7.1 LPA पर्यंत जाऊ शकतं. हे मीडियन पॅकेज आहे 7.1 LPA, ठीक आहे. त्याच्यानंतर येतं PCCOE पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ठीक आहे. याच्यामध्ये पण खूप साऱ्या ब्रांच आहेत. जसे कॉमन ब्रांच आहेत. एक आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, रिजनल लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते. त्याच्यासाठी अराऊंड 60 सीट्स जे आहेत ते तुम्हाला रिझर्व भेटतात. आणि आत्ता तुमचा निकाल वगैरे लागला आहे, पर्सेंटाईल वगैरे आहे चांगले आले असतील. तुम्हाला पर्सेंटाईल वाईज जर कॉलेज लिस्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार जर कोणतं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं, प्रेडिक्टेड असतं, ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंट करा. त्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवूयात. तर फीस पहा ओपन कॅटेगरीसाठी 1,77,746. ओके. ॲव्हरेज पॅकेज आहे 6.76 LPA. त्याच्यानंतर येतं DY पाटील कॉलेज आकुर्डी, नंबर 7ला कॉलेज येतं. हे पाहू शकता त्या ठिकाणी तुम्ही AIDS ब्रांच अवेलेबल आहे. ENTC अवेलेबल आहे. रोबोटिक्स अँड ॲटोमेशन ही ह्या कॉलेजची खासियत आहे की रोबोटिक्स अँड ॲटोमेशन या ब्रँचमधले विद्यार्थी खूप जास्त पॅकेज मिळवण्यास त्यांना यश आलेलं आहे. आणि जागा पण जवळपास या ठिकाणी 60 जागा जवळपास तुम्हाला पाहायला भेटतात. आणि फीस जर पाहायला गेला तर 1.5 लाखाच्या जवळपास तुम्हाला फीस पडेल. मीडियन पॅकेज 6 LPA. आतापर्यंतचा ओव्हरऑल पॅकेज जर मीडियन आहे तो 6 LPA पर्यंत. आणि DY पाटील तळेगाव पिंपरी, DY पाटील पिंपरीचा 8 नंबरला कॉलेज होतं. त्याच्यामध्ये AIDS ही जी ब्रांच आहे ती खूप जास्त चलते. असं नाही की बाकीच्या ब्रांच चलत नाहीत, पण बाकीच्या ब्रांच रॅदर दॅन अदर तुम्हाला ती ब्रांच मी प्रेफर करा जर तुमच्या तितके पर्सेंटाईल असतील तर. आणि फीस पण जवळपास 1,30,000 आणि 5 LPA ॲव्हरेज पॅकेज आहे. कारण आता हे कॉलेज जसं जसं कमी कमी होत जात आहेत तो त्याच्या मानानं तुमचं पॅकेज पण कमी कमीच होणार. त्याच्यानंतर आहे पुणे विद्यापीठ. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठचा कॉलेज आहे, कॅम्पस 1 नंबर आहे. तसंच त्याचा कट ऑफ पण 1 नंबर आहे. पाहू शकता कम्प्युटर इंजिनिअरिंगचा 97 आहे आणि सीट्स 138 आहेत. जवळपास तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी अबाउट 120च्या अबाउट सीट तुम्हाला पाहायला भेटतात. टॉप 10 कॉलेज, टॉप 10 टॉप 20पर्यंत. मग नंतर जे आहे ते 120 होतात, 60 होतात, मग IT साठी 60 सीट्स होतात, असं आहे. ते पूर्ण लिस्ट आपण डिटेलमध्ये मागच्या वर्षीसाठी बनवली होती. आता हे जे आहे ते न्यू आहे, 2027साठी आहे. जे 2026 पासआउट स्टुडंट आहेत त्यांच्यासाठीची जी ही आहे ती लिस्ट आहे.
त्याच्यानंतर ह्याचा फीस कॅटेगरी पहा, ओपनसाठी 1,23,000 आहे आणि ॲव्हरेज पॅकेज अराऊंड 4.75 LP. ठीक आहे पॅकेज. आणि लास्टला येतं आपलं गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. हे कराडमध्ये असलं तरी पुणे जिल्ह्यामध्येच येतं, पुणे डिस्ट्रिक्टमध्येच येतं. यामध्ये कम्प्युटर ब्रांच नाही आहे. आय टीसाठी 97 कट ऑफ आहे आणि 70 सीटा. जवळपास सर्व ब्रांचसाठी हे 70 सीटा हे ऑफर करतात. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला आजचा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. काही अडचण वगैरे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपवरती जॉईन करा किंवा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही एनी डाऊट विचारू शकता. धन्यवाद.